नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एमपीएससी राज्यसेवा संयुक्त गट ब संयुक्त गट क पूर्व परीक्षाचा किंवा पोलीस भरती इतर सरळ सेवेचा जर अभ्यास करत असाल तर त्यासाठी आपला आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भात नकाशावर आधारित जे प्रश्न वेगवेगळ्या एक्झामला आलेले आहेत ते प्रश्न आज आपण इथे बघणार आहे आणि या आधारित आपल्याला भविष्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात याची आयडिया मी तुम्हाला इथे देणार आहे। पण त्याआधी जे लेकरं आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। पुराव जर तुम्ही एमपीएससी चा अभ्यास करत असाल तर आपण एमपीएससी ची रेकॉर्डेड स्वरूपामध्ये एक बॅच ते उपलब्ध करून दिलेली आहे। या बॅचची ऍक्च्युअल फी आहे 3999 रुपये। यावरती डिस्काउंट देऊन 50% डिस्काउंट देऊन आपण ही बॅच 1999 रुपयाला उपलब्ध करून दिलेली आहे। एमपीएससी च्या बेसिक पासून सर्व गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जाणार आहेत। पूर्व परीक्षेसाठी रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे। बॅच जवळपास कंप्लीट झालेली आहे। बॅच कशी परचेस करायची, प्ले स्टोअरला जायचं, आपली द एके अकॅडमी नाव टाकायचं, तुम्ही आपली ऍप डाउनलोड करायची। काही अडचण असेल तर इथे आमचा मोबाईल नंबर दिसतोय, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरती 2024 साठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या सर्व विषयांचे लेक्चर भेटणार आहे। त्यानंतरला 2023 साली झालेले, 2021 साली झालेले आणि 2018 साली झालेले पोलीस भरतीचे सराव पेपर जे पेपर होते ते पेपर तुम्हाला लाईव्ह स्वरूपात इथे स्पष्टीकरणासहित भेटणार आहेत। मग ही बॅच किती रुपयाला आहे? 999 रुपयाला ही बॅच आहे। पण या बॅच वरती सध्या आपल्याला 20% डिस्काउंट सुद्धा तिथे उपलब्ध आहे आणि ही बॅच 799 रुपयाला तुम्ही परचेस करू शकतात। काही अडचण असेल नंबर दिलेला आहे, माझा नंबर आहे 9370706679, केव्हाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 ला। 1 मे 1960 ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे आणि 229 तालुक्यांचा समावेश होता। आज जर आपण विचार केला तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आणि 358 तालुक्यांचा समावेश आहे। आता तुमच्या समोर जो नकाशा दिसत आहे हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा प्रशासकीय विभागांसहित आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचा प्रशासकीय विभागांसहित नकाशा आहे। आपल्याला 2018 साली एमपीएससीने 2019 ला सॉरी एमपीएससीने क्वेश्चन विचारला होता, औरंगाबाद म्हणजे आताच जो संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला होता, नकाशा दिला होता, जिल्हा दिला होता, आपल्याला ओळखायला लावलेलं होतं। ओके, त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण प्रशासकीय विभाग समजून घेणं गरजेचं आहे। तर द्या लक्ष, आपल्याला माहिती आहे काय रे पराव, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे। महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली लक्षात आलं? 1 मे 1960 ला, जागतिक कामगार दिनाच्या दिवशी 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या किती होती पराव? 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यात जिल्हे होते 26। 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यात तालुके किती होते पराव? लक्षात ठेवा, तालुके होते 229। आपल्याला खूप वेळेस हा क्वेश्चन टीसीएस आयपीएस ने विचारलेला आहे काय 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश होता। आता जर आपण विचार केला 1 मे 1960 चा, तेव्हा महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय विभाग किती होते? तर पराव 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय विभाग 4 होते। किती? 4 होते। आज जर आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आज महाराष्ट्र राज्यात काय आहे रे पराव? महाराष्ट्र राज्यामध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक जिल्ह्यांची संख्या 36 आहे। महाराष्ट्र राज्यात आज जिल्हे किती पराव? 36 जिल्ह्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये आज तालुके किती पराव? तालुक्यांचा समावेश 358 आहे। आज 358 तालुके आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आज प्रशासकीय विभाग किती पराव? प्रशासकीय विभाग, याला आपण महसूल विभाग असे सुद्धा म्हणतो, याला आपण परिक्षेत्र असे सुद्धा म्हणतो। तर प्रशासकीय विभाग 6 आहे। आज महाराष्ट्र राज्यामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत। मग या 6 प्रशासकीय विभागांसहित तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा नकाशा मी समोर दाखवलेला आहे।
आता बरोबर लक्षात घ्या, आपल्याला क्वेश्चन विचारला संभाजीनगर प्रशासकीय विभागावरती, म्हणजे आपल्याला 100% वारंवार याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पुरावा, आता हा पूर्वेकडचा जो प्रशासकीय विभाग आहे याला म्हणतात नागपूर प्रशासकीय विभाग. पूर्वेकडचा प्रशासकीय विभाग कोणता पुरावा? नागपूर प्रशासकीय विभाग आहे. नागपूर प्रशासकीय विभाग हा पूर्वेकडचा प्रशासकीय विभाग आहे. ओके, त्यानंतरला हा वरती जो प्रशासकीय विभाग दिलाय हा अमरावती प्रशासकीय विभाग आहे. अमरावती प्रशासकीय विभाग आहे. हा इथे तुम्हाला खाली प्रशासकीय विभाग जो दिसतोय याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभाग असे म्हणतो. काय म्हटलं? संभाजीनगर प्रशासकीय विभाग. त्यानंतरला साईटला आपल्याला कोणता प्रशासकीय विभाग पाहायला भेटतो? हा जो प्रशासकीय विभाग आहे हा आहे नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभाग. त्यानंतरला हा पुणे प्रशासकीय विभाग आहे. पुणे प्रशासकीय विभाग आहे. आणि हा मुंबई म्हणजे कोकण आपल्याला पाहायला भेटतं. काय रे? कोकण किनारपट्टी. काय? कोकण किनारपट्टी आहेत. या पद्धतीने 6 प्रशासकीय विभाग आपल्याकडे आहेत. काय? 6 प्रशासकीय विभाग आपल्याकडे आलेले आहेत. 6च्या 6 प्रशासकीय विभाग तुम्हाला समजले असेल. महाराष्ट्रातले वर्तमान असणारे 6 प्रशासकीय विभाग, त्याला महसूल विभाग, त्याला परिक्षेत्र असे म्हणतात. आता बरोबर लक्षात घ्या, हा संभाजीनगर जो प्रशासकीय विभाग आहे ना, हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. यामध्ये जिल्ह्यांची संख्या किती माहिती आहे पुराव? यामध्ये जिल्हे आहेत 8. जिल्हे 8 आहे आणि यामध्ये तालुके आहेत 76. तालुके किती आहेत? 76 आहे. पाय तालुके सुद्धा 76 आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे. यामध्ये 8 जिल्ह्यांचा आणि 76 तालुक्यांचा समावेश होतो. 8 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला पुढे मी पुढच्या मॅप मध्ये दाखवणार आहे. आधी तुम्ही हे समजून घ्या, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग संभाजीनगर आहे. त्यामध्ये 8 जिल्ह्यांचा आणि 76 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतरला नाशिक नावाचा जो प्रशासकीय विभाग आहे हा दुसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे. दुसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे. मोठा प्रशासकीय विभाग आहे. दुसरा मुद्दा, या प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. 5 जिल्हे आहे. या प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहे. आणि तिसरा मुद्दा, या 54 तालुके आहे. नाशिक प्रशासकीय विभाग हा दुसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे. यामध्ये 5 जिल्हे आहे. यामध्ये 54 तालुके आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतरला पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभाग तिसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे. तिसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे. तिसरा मोठा. ओके, यामध्ये सुद्धा 5 जिल्हे आहे. पुराव पाय योगायोग. जिल्ह्यांची संख्या किती आहे? 5 जिल्हे आहे. आणि तालुके किती माहिती का? 58 तालुके आहे. तालुके किती आहेत? 58 तालुके आहेत. 5 जिल्हे 58 तालुके ना पुढे पुणे प्रशासकीय विभागात आहे. त्यानंतरला चौथा प्रशासकीय विभाग म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभाग हा चौथा आहे मोठा. महाराष्ट्रातला चौथा मोठा प्रशासकीय विभाग आहे. चौथा. ओके, त्यानंतर इथे जिल्हे 6 आहे. जिल्हे किती? नागपूर प्रशासकीय विभागात 6. आणि नागपूर प्रशासकीय विभागात तालुके 64 आहे. तालुके किती पुराव? 64 आहे. हा झाला नागपूर प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभाग 5वा प्रशासकीय विभाग आहे. 5वा. इथे जिल्हे सुद्धा 5च आहे पुराव. 5 जिल्हे आहे आणि तालुके 56 आहे. तालुके किती आहेत? 56 आहेत. कुठं? अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 56 तालुक्यांचा समावेश होतो. कोकण किनारपट्टी हा महाराष्ट्रातला सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. सर्वात लहान प्रशासकीय विभाग. सर्वात लहान. इथे जिल्हे किती आहेत माहिती पुराव? 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकण प्रशासकीय विभाग म्हणजे मुंबई प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहे आणि तालुके 50 आहे. मुंबई प्रशासकीय विभागात तालुक्यांची संख्या किती पुराव? 50 तालुक्यांची संख्या आहे. यो आहे मुंबई प्रशासकीय विभाग. 50 तालुके. जिल्हे 7, सर्वात लहान प्रशासकीय विभाग मुंबई आहे, 50 तालुके आहेत. तर या पद्धतीने आपल्याला किती प्रशासकीय विभाग इथे दाखवले? 6 प्रशासकीय विभाग दाखवलेले आहेत. प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळाने क्रम ओळखा. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग संभाजीनगर, दुसरा नाशिक, तिसरा पुणे, चौथा नागपूर, 5वा अमरावती, 6वा कोकण. प्रशासकीय विभागांचा विचार करता कोणत्या प्रशासकीय विभागांमध्ये समान जिल्ह्याची संख्या आहे?
पुणे प्रशासकीय विभागात 5 जिल्हे, नाशिक प्रशासकीय विभाग 5 जिल्हे, अमरावती प्रशासकीय विभागात सुद्धा 5 जिल्हे आहेत. ओके, जर प्रशासकीय विभाग पाहिलं का, प्रशासकीय विभागाला जर क्षेत्रफळाने चढत्या क्रमाने मांडायचं असेल तर सर्वात खालच्या स्तरावर कोणता प्रशासकीय विभाग येईल? कोकण. नंतर कोणता येईल? अमरावती. नंतर नागपूर, नंतर पुणे, नंतर नाशिक आणि सर्वात मोठा संभाजीनगर. या पद्धतीने आपल्याला प्रशासकीय विभाग लक्षात ठेवणं पुरावा काय गरजेचं आहे. आता हा वर्तमान महाराष्ट्र आहे. वर्तमान महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. वर्तमान महाराष्ट्र किती जिल्हे आहेत पुराव? 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. 26 जिल्हे होते. म्हणजे नवीन जिल्हे किती महाराष्ट्रात? 10 आहे. महाराष्ट्रात नवीन जिल्हे 10 आहे. नवीन किती जिल्हे? 10 जिल्हे आहे. हाही पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रशासकीय विभागानुसार आपण काय करूयात? महाराष्ट्रातले जिल्हे समजून घेऊया. तर बरोबर आपल्याला वारंवार या गोष्टींवरती क्वेश्चन विचारला जातो. एकदम मस्त आपण आज इथे शिकणार आहे. त्यामुळे बाबा अजिबात बोर व्हायचं काम नाही. लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायची. ज्या लेकरांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं. व्हिडिओ कसा आवडतो हे मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय करायचं? सांगायचं. आता लक्षात घ्या पुराव, मी तुम्हाला सांगितलंय काय? संभाजीनगर प्रशासकीय विभाग. आधी काय सांगितलं? संभाजीनगर प्रशासकीय विभाग. तर बघा संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये इथं जो जिल्हा आहे ना, इथं संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद, आताचा काय संभाजीनगर जिल्हा आहे. हा संभाजीनगर जिल्हा आपल्याला इथे बघायला भेटतो. संभाजीनगर हा जिल्हा एक महत्वाचा जिल्हा आहे आणि याला मराठवाड्याची राजधानी म्हणून आपण ओळखतो. बरोबर, काय करतो? मराठवाड्याची राजधानी म्हणून आपण याला ओळखतो. लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मराठवाड्याची राजधानी म्हणतात? संभाजीनगर. ओके, तुमच्यासाठी होमवर्कला क्वेश्चन आहे, कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर द्यायचं. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी पाळला जातो? संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 9 तालुक्यांचा समावेश होतो. आता संभाजीनगर या जिल्ह्यातून म्हणजे तेव्हाच्या औरंगाबाद मधून जालना नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. इथे तुम्हाला जालना नावाचा जिल्हा बघायला भेटतो. 1 मे 1981 ला जालन्याची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर इथे लातूर नाव आपल्याला काय रे बीड नावाचा जिल्हा इथे आपल्याला पाहायला भेटतो. बीड नावाचा जिल्हा एक नवीन जिल्हा म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याचं नाव आधी उस्मानाबाद होतं, आता नवीन नाव करण्यात आलंय धाराशिव. नवीन नाव काय करण्यात आलं? धाराशिव. तो धाराशिव नावाचा जिल्हा इथे आहे. धाराशिव हा धाराशिव नावाचा जिल्हा आहे. त्यानंतरला 1993 साली जिथे भूकंप झाला त्या जिल्ह्याचं नाव काय रे? 1993 साली भूकंप झाला लातूरला, तिथे लातूर नावाचा जिल्हा आहे. कोणता? लातूर नावाचा जिल्हा आहे. त्यानंतरला लातूरच्या शेजारी मराठवाड्यामधला असा एक जिल्हा आहे, त्यामध्ये किती तालुके आहेत? तर मराठवाड्यामध्ये असा एक जिल्हा आहे त्यामध्ये 16 तालुके आहेत. लक्षात ठेवा, इथे लातूर म्हटलं आणि त्या शेजारी काय म्हणलं? 16 तालुक्यांचा मराठवाड्यातील जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. मराठवाड्यातील 16 तालुक्यांचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. त्यानंतरला इथं छोटीशी दिसते हिंगोली. छोटीशी काय दिसते? हिंगोली. आणि त्यानंतर इथं दिसते परभणी. इथे काय दिसते? परभणी. लक्षात घ्या. आता तुम्ही जर एमपीएससी चा अभ्यास करत असाल तर आपल्याला इथे काय क्वेश्चन विचारला जातो तेही तुम्हाला मी सांगतो. आधी हे समजून घ्या. इथपर्यंत सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. संभाजीनगर या प्रशासकीय विभागामधला पहिला जिल्हा संभाजीनगर आहे, दुसरा जालना आहे, तिसरा बीड आहे, चौथा धाराशिव, पाचवा लातूर, सहावा परभणी, सातवा हिंगोली, आठवा नांदेड. संभाजीनगर प्रशासकीय विभागाचे 8चे 8 जिल्हे तुमचे तोंडपाठ झाले असेल. आता आपल्याला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे काय? एमपीएससी ला क्वेश्चन विचारला जाईल. आयएमपी पॉइंट आहे काय? महाराष्ट्रात मराठवाड्यातील असा कोणता जिल्हा आहे तिथे आपल्याला किती तालुके पाहायला भेटतात? 16 तालुके पाहायला भेटतात. मराठवाडा येथे 16 तालुके असणारा जिल्हा आहे. 16 तालुके. कोणता? नांदेड. मराठवाड्यात 16 तालुके असणारा जिल्हा नांदेड आहे. आता तुमच्यासाठी आणखी एक नवीन क्वेश्चन विचारला जाईल. मराठवाड्यामध्ये निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांची जोडी ओळखा.
मराठवाड्यामध्ये निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. तर पोरं लक्षात घ्या, 1 मे 1981 पर्यंत 1 मे 1981 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे होते. 1 मे 1981 ला 2 नवीन जिल्हे ऍड झाले. ओके, आता सर्वात पहिल्यांदा आपण घेऊ मराठवाडा. मराठवाड्यामध्ये काय झालं बघा. मराठवाड्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा निर्माण जो झाला त्या जिल्ह्याचं नाव आहे जालना. तेव्हाचा औरंगाबाद पुराव, तेव्हाचा काय होता औरंगाबाद. आताचं काय छत्रपती संभाजीनगर. प्राचीन नाव काय रे धाराशिव. प्राचीन नाव काय धाराशिव. आता लक्षात घ्या, सॉरी खडकी. प्राचीन नाव काय त्याचं खडकी. ओके, द्या लक्ष कसे सांगतो तुम्हाला. आताचा संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद. ओके, प्राचीन नाव काय त्याचं खडकी. धाराशिव आहे उस्मानाबाद जिल्ह्याचं वर्तमान नाव आहे. उस्मानाबाद या जिल्ह्याचं वर्तमान नाव धाराशिव आहे. ओके, द्या लक्षात. काय म्हटलं, मराठवाड्यात निर्माण झालेला पहिला जिल्हा होता कोणता रे, औरंगाबाद या जिल्ह्यातून. औरंगाबाद या जिल्ह्यातून वेगळा झाला जालना. जालना कधी निर्माण झाला, जालना. जालना जिल्ह्याची निर्मिती झाली पराव 1 मे 1981 ला. 1 मे 1981 ला. त्यानंतरला औरंगाबाद जिल्ह्यात दुसरा जिल्हा, औरंगाबाद प्रशासकीय विभागात म्हणजे संभाजीनगर प्रशासकीय विभागात दुसरा जिल्हा निर्माण झाला. त्याची तारीख होती पराव काय रे, 16 ऑगस्ट 1982. तेव्हाचा उस्मानाबाद, आत्ताचा धाराशिव. उस्मानाबाद मधून वेगळा झाला कोणता रे पराव आहे पराव. तेव्हाचा उस्मानाबाद, आत्ताच धाराशिव. यातून वेगळा झाला लातूर. लातूर हा महाराष्ट्रातला एक नवीन जिल्हा आहे. याची निर्मिती आहे 16 ऑगस्ट 1982. 16 ऑगस्ट 1982. आणि तिसरा जिल्हा निर्माण झालाय तो म्हणजे परभणी मधून हिंगोली. परभणी नावाच्या जिल्ह्यातून हिंगोली नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. कोणता रे पराव, हिंगोली नावाचा जिल्हा वेगळा झालाय. याची निर्मिती कधी झाली पराव, याची निर्मिती झाली 1 मे 1999. 1 मे 1999. हे मराठवाड्यात निर्माण झालेले नवीन जिल्हे आहे. मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्याची जोडी तुम्हाला ओळखायला लावली जाईल. ओके, मराठवाडा या प्रशासकीय विभागात निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्याचा गट तुम्हाला ओळखायला लावला जाईल एमपीएससी ला. लक्षात ठेवा रे, मराठवाड्यात निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांचा गट काय येणार आता. यात पहिला येणार जालना, दुसरा येणार लातूर, तिसरा येणार काय रे हिंगोली. हे 3 जिल्हे कुठे रे, मराठवाड्यातून निर्माण झालेले नवीन जिल्हे आहे. ओके, मराठवाडा सगळ्याला कळाला असेल. त्यानंतरला दुसरा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे कोणता रे, दुसरा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे आपल्याला माहिती आहे नाशिक प्रशासकीय विभाग आहे. इथे काय रे, नाशिक नावाचा जिल्हा आहे. नाशिक जिल्हा प्रशासकीय विभागात किती जिल्ह्यांचा समावेश आहे रे पुराव, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश तिथे होतो. किती, 5 जिल्ह्यांचा समावेश आपल्याला तिथे बघायला भेटतो नाशिक प्रशासकीय विभागात. कोणते 5 जिल्हे, पहिला नाशिक जिल्हा, दुसरा इथे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, अहमदनगर. त्यानंतर इथे जळगाव नावाचा जिल्हा, भारताचे वांगे केळी इथं काय रे प्रसिद्ध आहे, जळगाव नावाचा जिल्हा. त्यानंतर इथे दह्या तुपाचा जिल्हा धुळे आणि इकडे वरती नंदुरबार आहे. वरती काय रे पुराव, नंदुरबार आहे. हे नाशिक प्रशासकीय विभागाचे जिल्हे आहेत. कोणाचे जिल्हे, नाशिक प्रशासकीय विभागाचे जिल्हे आहे. नाशिक प्रशासकीय विभागात 5 जिल्हे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार. या 5 जिल्ह्यांपैकी नाशिक प्रशासकीय विभागातला नवीन जिल्हा ओळखा, असा क्वेश्चन आपल्याला बनू शकतो. नाशिक प्रशासकीय विभागातील नवीन जिल्हा ओळखा. नाशिक प्रशासकीय विभाग नवीन जिल्हा ओळखा. नाशिक प्रशासकीय विभागातला नवीन जिल्हा ज्याची निर्मिती झाली पुराव 1 जुलै 1998 ला. 1 जुलै 1998 ला तो जिल्हा धुळ्यामधून वेगळा झाला रे पुराव. धुळे म्हणजे दह्या तुपाचा जिल्हा, त्यातून वेगळा झाला नंदुरबार. धुळ्यामधून वेगळा काय झाला रे माझ्या वाघाओ, नंदुरबार वेगळा झालेला आहे. म्हणून नंदुरबार हा नाशिक प्रशासकीय विभागातला नवीन जिल्हा आहे. नाशिक प्रशासकीय विभागातला
नवीन जिल्हा कोणता आहे पुराव? नंदुरबार आहे, लक्षात ठेवा. नाशिक प्रशासकीय विभागातला वेगळा जिल्हा नंदुरबार. नंदुरबार महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर तिसरा मोठा प्रशासकीय विभाग पुणे आहे. इथे पुणे प्रशासकीय विभागात मोठा आहे. आता लक्षात घ्या, पुणे प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातला तिसरा मोठा प्रशासकीय विभाग. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, महाराष्ट्रातला तिसरा मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तो लगेच बत्त्या गुल होतील. तिसरा मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे पुणे आहे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे रे? पुणे प्रशासकीय विभागात सुद्धा 5 जिल्हे आहेत. हा स्वतः पुणे. इथे सातारा नावाचा जिल्हा आहे. सातारा नावाचा जिल्हा आहे. इथे सोलापूर नावाचा जिल्हा आहे. सोलापूर. त्यानंतरला पुरावा इथे सांगली नावाचा जिल्हा. इथे हळद उत्पादन घेतलं जातं. सांगली नावाचा जिल्हा आहे. आणि ते कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. सांगली आणि काय रे? कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. हे 5 जिल्हे, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, 5 जिल्हे महाराष्ट्रातील काय रे? महाराष्ट्रातील काय रे पुराव? 5 जिल्हे पुणे प्रशासकीय विभागात मोडतात. पुणे प्रशासकीय विभागातले 5 जिल्हे आपल्याला पाठ करून ठेवायचे. सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. पॉइंट क्लिअर झाला करे माझ्या वागा. त्यानंतरला तिसरा मोठा प्रशासकीय विभाग कोणता रे? तिसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे नागपूर रे माझ्या वाघाव. नागपूर प्रशासकीय विभाग. या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत पुराव? 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. तालुके किती आहेत? 64 तालुके आहेत. तर बघा नागपूर कुठे आहेत? मग ह्या बाजूला नागपूर आहे. ओके, नागपूर. नागपूर प्रशासकीय विभागातील सर्वाधिक आता लक्षात घ्या बघा, आपल्याला क्वेश्चन वारंवार विचारला जातो याच्यावरती. नागपूर प्रशासकीय विभाग हा काय रे? पूर्वेकडील असणारा एक महत्वाचा प्रशासकीय विभाग आपण म्हणू शकतो. पुढे पूर्वेकडे असणारा प्रशासकीय विभाग आहे. नागपूर प्रशासकीय विभागात जिल्हे किती? 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. आता इथे कोणता जिल्हा आहे? इथे भंडारा नावाचा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्याला आपण तलावांचा जिल्हा म्हणतो. गोंदिया जिल्हा आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणतो रे? तलावांचा जिल्हा असे म्हणतो. खाली चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे. चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे. इथे कोणता रे? गडचिरोली नावाचा जिल्हा आहे. गडचिरोली. ओके, गडचिरोली नावाचा जिल्हा आहे. ओके, तुम्हाला इथे मी काय सांगितलं रे? पुणे प्रशासकीय विभागात एकही जिल्हा नवीन जिल्हा नाही, पण नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 2 जिल्हे नवीन जिल्हे आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात कोणते 2 नवीन जिल्हे आहेत बघा? नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभागातील पहिला नवीन जिल्हा म्हणजे त्याची निर्मिती कधी झाली आहे पुराव? त्याची तारीख आहे बघा 26 ऑगस्ट 1982. 26 ऑगस्ट 1982 ला पुराव हा चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यातून हा गडचिरोली नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. कोणत्या? चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा वेगळा झालाय. चंद्रपूर मधून काय वेगळा झालाय? गडचिरोली वेगळा झालेला आहे. गडचिरोली. आणि त्यानंतरला 1 जुलै 1999 ला दुसरा 1 मे 1999 1 मे 1999 ला भंडाऱ्यामधून गोंदिया वेगळा झालेला आहे. भंडारा नावाचा जो जिल्हा आहे भंडारा, यातून कोणता जिल्हा वेगळा झालाय? गोंदिया नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. ओके, भंडारा नावातून गोंदिया वेगळा झालेला आहे. तर चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा झालेला आहे. हे 2 जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागातले नवीन जिल्हे आहेत. नागपूर प्रशासकीय विभागातले नवीन जिल्हे आहेत. 4 प्रशासकीय विभाग झाले. पहिला संभाजीनगर प्रशासकीय विभाग शिकलो, दुसरा नाशिक प्रशासकीय विभाग शिकलो, तिसरा पुणे प्रशासकीय विभाग शिकलो, चौथा नागपूर प्रशासकीय विभाग शिकलो. 5वा मोठा प्रशासकीय विभाग कोणता रे पुराव? अमरावती आहे. 5वा मोठा प्रशासकीय विभाग अमरावती आहे. इथे आपल्याला अमरावती पाहायला भेटते. अमरावती 5वा मोठा प्रशासकीय विभाग आहे. आता अमरावतीचा जर आपण बरोबर विचार केला तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 56 तालुके आणि जिल्हे किती रे माझ्या वागाव? 56 तालुके आणि जिल्ह्यांचा समावेश आहे अमरावती प्रशासकीय विभागात. फक्त किती? 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. चला, अमरावती प्रशासकीय विभाग 5 जिल्हे कोणते? स्वतः अमरावती आहे. इथे अकोला नावाचा जिल्हा आहे. अकोला नावाचा जिल्हा. त्यानंतर वाशिम नावाचा जिल्हा आहे. अकोला. खाली काय रे? वाशिम नावाचा जिल्हा आहे. इथे बुलढाणा नावाचा जिल्हा आहे. राजा सिंदखेड बुलढाणा. ओके, इथं लोणार नावाचे सरोवर आहे. इथे यवतमाळ नावाचा जिल्हा आहे. यवतमाळ या जिल्ह्यात 16 तालुके आहे. इथं नागपूरचा इथं खाली वर्धा नावाचा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो. वर्धा हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतो. वर्धा. ओके, यवतमाळ जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय? यवतमाळ मध्ये 16 तालुके आहेत. महाराष्ट्रात असे 2 जिल्हे आहेत यांचे तालुके 16 आहेत.
महाराष्ट्रात असे 2 जिल्हे त्यांचे तालुके प्रत्येकी 16 आहेत. नांदेड जिल्ह्यात 16 तालुके आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा 16 तालुके आहेत. आपल्याला एकदा एमपीएससी न क्वेश्चन विचारला होता, काय सर्वाधिक तालुके असणाऱ्या जिल्ह्याची जोडी ओळखा. सर्वाधिक तालुके असणाऱ्या जिल्ह्याची जोडी ओळखा. मराठवाड्यामध्ये नांदेड नावाचा जिल्हा सर्वाधिक तालुके आहे आणि यवतमाळ हा अमरावती प्रशासकीय विभाग म्हणजे विदर्भातील सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा आहे. विदर्भात पुढे हा विदर्भात सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा आहे. अमरावती प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग दोघे मिळून विदर्भ तयार होतो. दोघं मिळून काय तयार होतो? विदर्भ तयार होतो. आणि शेवटचा प्रशासकीय विभाग म्हणजे हा कोकण प्रशासकीय विभाग आहे. चिंचोळ्या आकाराची कोकण किनारपट्टी आहे. इथं मुंबई शहर आहे, मुंबई शहर, इथे मुंबई उपनगर आहे, मुंबई उपनगर आहे. इथे काय रे पालघर नावाचा जिल्हा आहे, इथे ठाणे नावाचा जिल्हा आहे, इथे काय रे पराव रायगड नावाचा जिल्हा आहे, रायगड. इथे रत्नागिरी नावाचा कोकणातला मोठा जिल्हा आहे सर्वात, रत्नागिरी. आणि इथं सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे, सिंधुदुर्ग नावाचा. हे कोकणात 7 जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आता पहिला मुद्दा हा क्लिअर करून घेऊ. अमरावती प्रशासकीय विभागातले नवीन जिल्हे, अमरावती प्रशासकीय विभागातील नवीन जिल्हे. अमरावती प्रशासकीय विभागातला नवीन जिल्हा कोणता रे पराव? एक अमरावती प्रशासकीय विभागातला नवीन जिल्हा म्हणजे आपल्याला माहितीये अकोल्यामधून वेगळा झालेला वाशिम जिल्हा. अकोल्यामधून वेगळा एकच आहे. कधी वेगळा झालाय तो? 1 जुलै 1998 ला. 1 जुलै 1998 ला अकोले नावाच्या जिल्ह्यातून वेगळा झालेला जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा. अकोला या जिल्ह्यातून वेगळा झालेला जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा. हा अमरावती जिल्ह्याचा एकमेव नवीन जिल्हा आहे. त्यानंतरला मुंबई प्रशासकीय विभागात नवीन 3 जिल्हे आहेत. मुंबई प्रशासकीय विभागातले नवीन जिल्हे. मुंबई प्रशासकीय विभागात एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतोय. ओके. सर्वात लहान प्रशासकीय विभाग 50 तालुके आहेत. यातला नवीन पहिला जिल्हा मुंबई प्रशासकीय विभागातला नवीन पहिला जिल्हा म्हणजे कुणी म्हणतात 2 ऑक्टोबर, कुणी म्हणतात 4 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर, कुणी म्हणतात 4 ऑक्टोबर 1990. ओके. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी तारीख आहे. 1990 मुंबई शहरातून मुंबई उपनगर वेगळा झालेला आहे. मुंबई उपनगर वेगळा झालेला आहे. त्यानंतर त्याआधी वेगळा झाला हा वरती घ्या. 1 मे 1981 ला वेगळा झाला होता. 1 मे 1981 ला रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग वेगळा झाला. मध्ये शुक नदी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. हा पहिला प्रशासकीय विभाग, कोकण प्रशासकीय विभागातला पहिला निर्माण झालेला सिंधुदुर्ग, दुसरा उपनगर. आणि तिसरा जिल्हा 2014 ला वेगळा झाला. 2014 ला वेगळा झाला. त्या जिल्ह्याचं नाव आहे ठाणे मधून वेगळा झाला पालघर. ठाण्यातून काय वेगळा झालाय? पालघर नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. हे मुंबई प्रशासकीय विभागातले नवीन जिल्हे आहेत. मुंबई प्रशासकीय विभागातले नवीन जिल्हे, पहिला सिंधुदुर्ग, दुसरा उपनगर नवी मुंबई आपण म्हणतो, आणि तिसरं पालघर. सिंधुदुर्ग, उपनगर आणि पालघर हे नवीन 3 जिल्हे मुंबई मधले आहेत. पॉइंट क्लिअर झाला इथपर्यंत? ओके. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. ओके. व्हिडिओला आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. आता आपल्याला प्रश्नांकडे जायचं आहे. ओके. महाराष्ट्रातले 36च्या 36 जिल्हे तुम्हाला समजले असेल. एकदम सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. ओके. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा त्यानं भराभरा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके. चला बघूयात आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन. एमपीएससी पूर्व परीक्षा 2019 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. सोबतच्या नकाशामध्ये प्रशासकीय विभाग व जिल्हा दाखविलेला आहे. त्यासाठी योग्य पर्याय ओळखा. पुणे विभाग, सातारा जिल्हा, नाशिक विभाग, अहमदनगर जिल्हा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा, नागपूर विभाग, वर्धा जिल्हा. ओके. आता लक्षात घ्या, हा प्रशासकीय विभाग कोणता आहे रे? हा प्रशासकीय विभाग मराठवाडा आपण म्हणतो, मराठवाडा प्रादेशिक विभाग. तसेच औरंगाबाद प्रशासकीय विभाग पाहायला भेटतो. कसं समजलं बघा. औरंगाबाद प्रशासकीय विभागाची मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती. हा औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. या पद्धतीने इथून अशा पद्धतीने काय झालंय, कर्व याला तयार झालेला आहे. भरपूर विद्यार्थी मित्रांनी या प्रश्नाचं उत्तर अहमदनगर
हा जिल्हा तर नाशिक प्रशासकीय विभाग असा दिलेला आहे, पण इथे या पद्धतीने बघा मधी गेलेला आहे, हा काहीतरी औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. काय औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं औरंगाबाद प्रशासकीय विभाग औरंगाबाद जिल्हा. म्हणजे या आपण आतापर्यंत ज्या गोष्टी शिकलो त्या गोष्टीवरती ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. या टाइपचे अजून क्वेश्चन आपल्याला विचारलेले नाही, पण या टाइप मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. नकाशामध्ये सुद्धा आपल्याला माहिती भरायला लावू शकतात. काय क्रमवार नकाशामध्ये तुम्हाला काय सांगितलं, नकाशामध्ये तुम्हाला क्रम टाकून दिले, सांगितले जिल्हे ओळखा, असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. ओके चला, तर हे तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वायला भेटलं औरंगाबाद विभाग व औरंगाबाद जिल्हा. दुसरा या बघ, हा औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभाग मी तुम्हाला शिकवलाय, इथे स्वतः औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा आहे परवा इथं औरंगाबाद. नवीन नाव काय त्याचं संभाजीनगर. नवीन नाव काय संभाजीनगर. त्यातून वेगळा झाला कोणता जालना, इथे जालना आहे. इथे खाली कोणता जिल्हा आहे बीड, ऊस कामगारांचा जिल्हा आहे. इथे उस्मानाबाद जिल्हा आहे, उस्मानाबाद नावाचा जिल्हा आहे. इथे कोणता जिल्हा आहे लातूर नावाचा. अशा पद्धतीने तुम्हाला जिल्हे भरताच आले पाहिजे ना कशात डायरेक्ट. लातूर नावाचा जिल्हा आहे. इथे परभणी नावाचा जिल्हा आहे, परभणी मधून निर्माण झाली हिंगोली, हिंगोली निर्माण झालेली आहे. इथे कोणता जिल्हा आहे रे नांदेड नावाचा जिल्हा आहे. नांदेड मध्ये तालुके किती रे 16 तालुके आहे. लातूर जिल्हा, त्यानंतर जालना जिल्हा आणि हिंगोली जिल्हा हे मराठवाड्यातले म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर प्रशासकीय विभागातले नवीन जिल्हे आहेत, हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे क्वेश्चन दिलाय सोबत दिलेल्या नकाशामधील जिल्हा ओळखा. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2012 चा क्वेश्चन आहे. सोबतच्या दिलेल्या नकाशामधील जिल्हे ओळखा. ऑप्शन ए नागपूर, गडचिरोली, कोल्हापूर, रत्नागिरी. एकदम सोपा आहे. आता सर्वांना माहिती आहे हा उभा जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातला उभा जिल्हा एकच आहे, तो म्हणजे गडचिरोली. गडचिरोली हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा उभा जिल्हा आहे. ओके काय गडचिरोली. ओके बरेच पोरं काय करतील रत्नागिरी याचं उत्तर देतील, पण रत्नागिरी याचं उत्तर येणारच नाही. लक्षात घ्या रत्नागिरी काय येणार नाही, कारण रत्नागिरी पूर्णपणे उभा आहे. काय पूर्णपणे उभा आहे. गडचिरोली जिल्हा बघा पूर्व साईडला बाहेर निघालेला आहे. गडचिरोली हा जिल्हा पूर्व साईडला बाहेर निघालेला आहे आणि गडचिरोली हा महाराष्ट्रातला पूर्वेकडचा जिल्हा आहे. गडचिरोली हा काय रे महाराष्ट्राचा पूर्वेकडील जिल्हा आहे. पूर्वेकडील महाराष्ट्रातील वनांचा जिल्हा आहे. वनांचा जिल्हा आहे. एमपीएससी 2021 ला क्वेश्चन विचारला कंबाईनला सर्वात कमी घनता असणारा जिल्हा आहे. लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. दर चौरस किमी मध्ये 74 लोक राहतात. हाही क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. दर चौरस किमी मध्ये 74 लोक राहतात. सर्वात कमी घनता असणारा जिल्हा, लोकसंख्या घनता असणारा जिल्हा हा आहे. महाराष्ट्रात 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता आहे गडचिरोली आहे. पुढे क्वेश्चन दिलाय महाराष्ट्र नकाशा दाखवलेला आहे. महाराष्ट्र नकाशात दाखवलेला जिल्हा ओळखा. असिस्टंट मुख्य परीक्षा 2015 महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जो तुम्हाला जिल्हा दाखवलेला आहे तो जिल्हा आपल्याला ओळखायचा आहे. ओके इथे आपल्याला जिल्हा दाखवलेला आहे. इथे आपल्याला जिल्हा दाखवलाय म्हणजे आपल्याला 100% माहितीये हा मराठवाड्यात मोडायला पाहिजे. कुठं मराठवाड्यामध्ये मोडायला पाहिजे. परभणी ऑप्शन आहे, हिंगोली ऑप्शन आहे, अकोला ऑप्शन आहे आणि वाशिम ऑप्शन आहे. आता अकोला आणि वाशिमचा जर आपण विचार केला तर इथे अमरावती नावाचा प्रशासकीय विभाग आहे. अमरावती प्रशासकीय विभागाला लगोलग खाली अकोला नावाचा जिल्हा आहे आणि त्याच्या खाली लगोलग वाशिम नावाचा जिल्हा आहे. म्हणजे हे कुठे गेलंय विदर्भात गेलेला आहे. हे विदर्भात गेले म्हणजे शेवटचे दोन्ही आपले ऑप्शन नाही. शेवटचे दोन्ही आपले ऑप्शन नाहीये. आता इथं हिंगोली येईल का परभणी येईल हा पोरांना कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे. मग परवा मी तुम्हाला काय सांगितलं नकाशा पाठ करायला सांगितलं, नकाशात जिल्हे ओळखायला सांगितलेले आहे. जर तुम्हाला नकाशात जिल्हे ओळखता आले तर 100% तुम्हाला उत्तर येऊन जाईल. बघा आता मी तुम्हाला इथे काय सांगितलं, इथे नांदेड नावाचा जिल्हा आहे. कोणता नांदेड नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर इकडे यवतमाळ नावाचा जिल्हा आहे. यवतमाळ आणि नांदेडला कोणाची सीमा आहे परभणीची सीमा आहे आणि परभणीच्या वरून कोणाची सीमा आहे हिंगोलीची सीमा आहे. म्हणजे हिंगोली वर गेला आणि हा कोणता जिल्हा असेल तर हा परभणी जिल्हा असेल. ऑप्शन क्रमांक 1 चला आपल्या नकाशामध्ये ऑप्शन क्रमांक काय 1 पहा नांदेड यवतमाळ इथं काय आली परभणी आणि त्याच्यावर काय आली हिंगोली. पाय महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा काढूया. बघ काय म्हटलंय इथं नांदेड आहे,
इथं परभणी आहे, इकडे यवतमाळ आहे, त्याच्यावरती हिंगोली, नांदेडच्या लगोलग ह्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करून दिलं होतं. काय केलं या ठिकाणी आपल्याला काय केलं अधोरेखित तिथे करून दिलेलं होतं. म्हणजे आपल्याला 100% याचं उत्तर काय भेटलं रे पुराव, 100% उत्तर भेटलं आपल्याला काय तर परभणी नावाचा जिल्हा. सर्वांना इथपर्यंत 100% खात्री समजला असेल. पुढील क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, महाराष्ट्र नकाशात जो भाग छायांकित केलेला आहे तो जिल्हा काय दर्शवितो. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये हा भाग अधोरेखित करून दिलेला आहे. हा भाग कोणत्या जिल्ह्याचा आहे, इथं कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे पुराव. कोणता जिल्हा आहे, कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. या कोल्हापूर नावाचा जिल्हा काय दर्शवितो, कोल्हापूर जिल्हा एक कुस्तीगारांचा जिल्हा आहे, लाल मातीचा जिल्हा आहे, गुळाची बाजारपेठ आहे. कोल्हापूर ऐतिहासिक राजधानी आहे, कोल्हापूर चित्रपट नगरी आहे. इकडे काय सांगितलंय, कापूस लागवड क्षेत्र. कापूस लागवड सर्वात जास्त जळगावला होते, कापसाचं उत्पादन सर्वात जास्त यवतमाळला होते. यवतमाळला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आपण म्हणतो, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई उपनगरमध्ये, दुसरी सर्वाधिक लोकसंख्या घनता मुंबई शहरामध्ये आहे. आता 3 नंबरचा ऑप्शन आहे, सतत कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा. ओके, म्हणजे आपल्याला कापूस लागवड क्षेत्र तर येणार नाही. ओके, महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या घनता असणारा जिल्हा, हाही आपलं उत्तर देणार नाही. सतत कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा. आता आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा रत्नागिरी आहे, 1122 लिंग गुणोत्तर तिथे आहेत. ओके, महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा, लिंग गुणोत्तर सर्वाधिक रत्नागिरीला आहे. 1000 पुरुषांमागे जन्माला येणाऱ्या स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय, 1122. त्यानंतर 1036 कुठे सिंधुदुर्ग मध्ये. सर्वात कमी सतत कमी लिंग गुणोत्तर कुठे मुंबई मध्ये आहे, म्हणजे हेही आपलं उत्तर येणार नाही. बाजरीची लागवड क्षेत्र, काय म्हटलं, बाजरीची लागवड क्षेत्र. या पद्धतीने आपण असे क्वेश्चनचे आन्सर काढू शकतो. पुढे महाराष्ट्र नकाशात 4 जिल्हे छायांकित करून दिलेले आहेत. ओके, हे जिल्हे अनुक्रमे ABCD नुसार दिलेले आहेत. तर तुम्हाला ते जिल्हे ओळखायचे. STI मुख्य परीक्षा 2012 चा क्वेश्चन आहे. बघा, इथे A नावाचा जिल्हा आहे, इथे B नावाचा जिल्हा आहे, इथे C नावाचा जिल्हा, इथं D नावाचा जिल्हा आहे. आपल्याला ABCD नावाचे जिल्हे ओळखायचे आहेत. STI ला क्वेश्चन विचारला, एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात घाबरायचं काम नाही. A नावाचा जिल्हा इथे, इथे कोणता जिल्हा असणार आहे, इथे वरती नागपूर नावाचा जिल्हा आहे, म्हणजे नागपूरच्या खाली वर्धा नावाचा जिल्हा आहे. नागपूरच्या खाली कोणता जिल्हा आहे, वर्धा. म्हणजे याची सुरुवात काय ना झाली, वर्धा नावाच्या जिल्ह्यानं झाली आहे. म्हणजे ऑप्शनची सुरुवात आपली काय ना झाली पाहिजे, ऑप्शनची सुरुवात आपली वर्धा नावाच्या जिल्ह्यानं झाली पाहिजे. वर्धा नावाच्या जिल्ह्याची सुरुवात ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 ने होती. म्हणजे आपले एक तर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असावं किंवा आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 असावं. त्यानंतर B नावाचा जिल्हा आहे, इथे B नावाचा जिल्हा म्हणजे दह्या तुपाचा जिल्हा आहे, इथं धुळे जिल्हा आहे, दह्या तुपाचा जिल्हा धुळे. वरती नंदुरबार आहे, इकडे जळगाव आहे, आणि म्हणजे मध्ये काय आला रे, धुळे नावाचा. मग वर्ध्यानंतर काय पाहिजे रे, धुळे नावाचा जिल्हा पाहिजे. वर्ध्यानंतर धुळे ऑप्शन क्रमांक 2 ला आहे. त्यानंतर C इथं काय आला रे, हिंगोली नावाचा जिल्हा आला. काय आला, हिंगोली. आणि इकडे काय आला रे, हा कोल्हापूर, आपल्याला काय रे, सांगली, सॉरी वाकडा तिकडे आहे, कोल्हापूर ह्या बाजूला आहे. इकडे काय रे, सांगली नावाचा जिल्हा आहे. काय आला, हा सांगली नावाचा जिल्हा आला. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर 2 उत्तर भेटलेलं. पुढे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते ओळखा. PSI परीक्षेला क्वेश्चन विचारलेला आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अहमदनगर नावाचा जो जिल्हा आहे, या अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली जे जिल्हे आहेत ते जिल्हे आपल्याला ओळखायचे आहेत. आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओळखायचे बघा, अहमदनगर नावाचा जिल्हा आहे. आपल्या मॅप मध्ये जो आपण अहमदनगर नावाचा जो जिल्हा आहे, इथे आपल्याला अहमदनगर नावाचा जिल्हा दिलेला आहे. अहमदनगर नावाच्या जिल्ह्यात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उत्तरेला किती वाजले, 12 वाजले, म्हणजे उत्तरेला नाशिक आहे. त्यानंतर संभाजीनगर आहे, जालन्याची सीमा अहमदनगरला लागलेली नाहीये. त्यानंतर पुढे बीड आहे तिसरा. त्यानंतर बीड नंतर चौथा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, 5वा सोलापूर, 6वा पुणे आणि 7वा काय रे, ठाणे. 7 जिल्ह्यांची सीमा अहमदनगरला लागलेली आहे.
7 महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा. नाशिक, संभाजीनगर, त्यानंतर बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांची सीमा अहमदनगरला लागलेली आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. बघ या पद्धतीने आपला अहमदनगरचा नकाशा इथे तयार होईल. काय पहिला नाशिक जिल्हा, नंतर दुसरा संभाजीनगर जिल्हा, तिसरा बीड, चौथा उस्मानाबाद, पाचवा सोलापूर, सहावा पुणे, सातवा ठाणे या 7 जिल्ह्यांची सीमा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अहमदनगरला लागलेली आहे. अहमदनगरच्या इकडे उत्तरेचा तालुका कोणता आहे रे? कोपरगाव नावाचा तालुका आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला 2019 साली एमपीएससी पूर्व परीक्षेला, काय महाराष्ट्राचे आपल्या पुणे जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता? जुन्नर. असे सुद्धा क्वेश्चन आपल्याला नकाशावरती विचारले जातात, तेही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे नाशिक वरून सुरुवात झाली पाहिजे, नाशिक वरून सुरुवात झाली पाहिजे आणि पुढे संपले पाहिजे. ठाण्याला जाऊन एंड झाला पाहिजे. इथे धुळ्याला एंड होतो अजिबात नाही, ठाण्याला जाऊन एंड होतो. ऑप्शन क्रमांक 2 नाशिक, संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, त्यानंतर सोलापूर, पुणे आणि ठाणे. ऑप्शन क्रमांक. नकाशातील डोंगर रांगा ओळखा. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2012चा क्वेश्चन आहे. नकाशामध्ये ज्या डोंगर रांगा दिलेल्या आहेत त्या ओळखायच्या आहेत. पाय आता आपल्याकडे हा सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वताच्या मुख्य 3 डोंगर रांगा आहेत. एक डोंगर रांग नाशिक जिल्ह्यातून यवतमाळ पर्यंत विस्तारलेली आहे, तिला म्हणतो आपण सातमाळ अजिंठा डोंगर रांग. सातमाळ अजिंठा डोंगर रांग. दुसरी डोंगर रांग हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेपासून हैदराबाद पर्यंत गेलेली आहे. तिला काय रे? हरिश्चंद्र डोंगर किल्ल्यापासून हैदराबाद पर्यंत. ओके, तिला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग म्हणतो. हरिश्चंद्र बालाघाट. आणि तिसऱ्या डोंगर रांगेवर शंभू महादेवाचं मंदिर असल्यामुळे तिला शंभू महादेव असे म्हणतो. शंभू महादेव. ह्या 3 डोंगर रांगा आपल्याकडे आहेत. म्हणजे एला आणि बीला काय आली रे? हरिश्चंद्र डोंगर रांग आली आणि काय आली रे? शंभू महादेव डोंगर रांग आली. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2012चा क्वेश्चन आहे. आता आपल्याला या डोंगर रांगांच्या आलटून पलटून नद्यांचे खोरे सुद्धा विचारले जातात. डोंगर रांगांवर आलटून पलटून नद्यांचे खोरे वारंवार आपल्याला विचारले जातात. तोही पॉइंट आपण लक्षात ठेवणं पुरावा गरजेचं आहे. महाराष्ट्रातील 4 थंड हवेचे ठिकाणं दाखवलेले आहेत. 1, 2, 3, 4 अशा क्रमांकाने. तर ते खालीलपैकी योग्य पर्याय संदर्भात निवडा हे आपल्याला सांगितलेलं आहे. बघा इथे 1 नंबरचे थंड हवेचे ठिकाण आहे, इथे 2 नंबरचे थंड हवेचे ठिकाण आहे, इथे 3 नंबरचे थंड हवेचे ठिकाण आहे, इथे 4 नंबरचे थंड हवेचे ठिकाण आहेत. महाराष्ट्रातील 1 नंबरचं थंड हवेचं ठिकाण म्हणजे अमरावती जिल्ह्यात आहे. आता आपल्याला जिल्हे ओळखता आले ना नकाशात, बरं आहे का नाही? नकाशामध्ये जर जिल्हे ओळखता आले तर आपल्याला नकाशामधले थंड हवेचे ठिकाण ओळखता येईल. 1 नंबरला अमरावती नावाचा जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्यात एक चिखलदरा नावाचे थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण हे 1117 मीटर उंच आहे. 1117 मीटर उंच आहे. विदर्भातलं सर्वात उंच थंड हवेचं ठिकाण आहे म्हणून याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात. विदर्भाचे काय म्हणत्या? नंदनवन म्हणत्या. गावीलगत टेकड्यांवर आहे. पुढे गावीलगत टेकड्यांवर आहे म्हणजे 1 नंबरला काय आलं? चिखलदरा आलं. चिखलदरा 1 नंबरला इथं आहे, इथं आहे. म्हणजे पहिले 2 आपले ऑप्शन नाही. एक तर आपलं उत्तर 3रं किंवा 4थं असणार आहे. आता इकडे नंदुरबार नावाचा जिल्हा आहे. नंदुरबार 1 जुलै 1998 याची निर्मिती झालेली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये परवा आपलं लगेच पाठ आहे. तोरणमाळ नावाचे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार नावाच्या जिल्ह्यात आहे. हे कुठं पाठ करून भेटल? हे आपला जो कोर्स एमपीएससीचा 1999 रुपयाचा, त्या कोर्स मध्ये अशा गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला तिथे शिकवेलात एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने. नंदुरबार नावाच्या थंड हवेच्या जिल्ह्यात तोरणमाळ नावाचे थंड हवेचे ठिकाण आहे. आपल्याला वारंवार क्वेश्चन विचारला जातो, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडील थंड हवेचे ठिकाण कोणते? महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडील थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ नावाचे थंड हवेचे ठिकाण आहे. म्हणजे 2 नंबरला आलं तोरणमाळ. 2 नंबरला काय आलं? तोरणमाळ. त्यानंतर इथे रायगड नावाच्या जिल्ह्यात 3रं थंड हवेचं ठिकाण दिलंय. रायगड नावाच्या जिल्ह्यात माथेरान हे थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे. माथेरान का बरं? कारण या माथेरानला आपण रेल्वेने प्रवास करतो. महाराष्ट्रामध्ये पुराव एकमेव असं थंड हवेचं ठिकाणी माझ्या वाघाव महाराष्ट्रामध्ये एकमेव असं थंड हवेचं ठिकाण आहे तिथे रेल्वेने प्रवास केला जातो. त्याला माथेरान असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? माथेरान असे म्हणतात.
माथेरान थंड हवेचं ठिकाण रायगड नावाच्या जिल्ह्यात आहे. आणि शेवटला आलं परवा माथेरान म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. आणि शेवटला 4 नंबरला सातारा नावाचा जिल्हा आहे. साताऱ्यामधलं जे थंड हवेचं ठिकाण आहे ते प्रसिद्ध आहे. साताऱ्यामधलं थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे कोणतं रे? महाबळेश्वर. महाबळेश्वर महाराष्ट्रातलं सर्वात उंचावरचं थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणून महाबळेश्वरला आपण महाराष्ट्राचे नंदनवन असे म्हणतो. विदर्भाचे नंदनवन चिखलदरा, महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर. ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर भेटलं रे माझ्या वागाव. समज में आया? यस यानो. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास तुम्हाला मॅप नुसार नकाशानुसार अभ्यास आपण आपल्या फक्त 1999 रुपयाच्या बॅच मध्ये घेऊन आलेलो आहे. एमपीएससीचा जर तू अभ्यास करत असेल बाबा तर तुझ्यासाठी ही बॅच एकदम आपण म्हणतो ना परिपूर्ण आहे. एवढेच कर, बाकी काही करू नको. 100% तो रिझल्ट निघाल, माझ्यावर विश्वास ठेव बाबा. ओके चला त्यानंतर पुढे. खालील नकाशात दर्शविलेली नदी खोरे कोणते ते ओळखा. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2016. खालील नकाशामध्ये कोणत्या नदीचं खोरं दर्शवलेलं आहे. आता नदीच्या खोऱ्यांसाठी तुला अख्खी नदी अभ्यासावं लागेल. ओके हे कोणत्या नदीचं खोरं आहे? कृष्णा नदीचे खोरे आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झालेला आहे. कृष्णा नदीला उत्तरेकडून महाराष्ट्रात फक्त येरळा नावाची एकमेव नदी येऊन भेटते. कृष्णा नदी गंगा नदीच्या खालोखाल महत्वाची उपनदी आहे. 1401 किलोमीटर ती भारतामध्ये वाहते. कोणती? कृष्णा नदी. ओके त्यानंतर पुढे पुढे खालील महाराष्ट्रातील नकाशात 2 समताप म्हणजे महाराष्ट्रामधलं तापमान दिलेलं आहे. महाराष्ट्रामधलं तापमान 2 समताप रेषा दिलेल्या आहेत. हे कोणत्या महिन्याचं आहे ते तुम्हाला दर्शवून लावलेलं आहे. असिस्टंट पूर्व परीक्षा 2016. विदर्भामध्ये 32.5 तापमान तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पार मराठवाड्यापर्यंत 30° तापमान आहे. मग हे कोणत्या महिन्यात असतं याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. पोव्यात कोणाचा किती अभ्यास झाला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचं. हा तुम्हाला होमवर्क आहे. हा तुम्हाला काय असणार आहे? होमवर्क असणार आहे. ओके खालील महाराष्ट्राच्या नकाशात रेषांनी दर्शविलेला प्रदेश कोणते कृषी हवामान विभाग दर्शवितो? राज्य सेवा मुख्य परीक्षा 2016. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2016 आहेत. काय म्हटलंय? महाराष्ट्राचा हा नकाशा आहे. त्यातला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. इथं कोणता जिल्हा आहे? गोंदिया नावाचा जिल्हा आहे. इथे भंडारा नावाचा जिल्हा आहे. इथे गडचिरोली, इथं चंद्रपूर नावाचा म्हणजे हा पूर्व विदर्भ आहे. पूर्व विदर्भ आहे आणि या पूर्व विदर्भाचं वैशिष्ट्य आपल्याला ओळखायला लावलेलं आहे. काय कसं? कृषी हवामान विभागाच्या संदर्भ दर्शवितो. निश्चित प्रजननाचा विभाग, जास्त प्रजन्य तांबड्या तपकिरी मृदेचा विभाग, तांबडी तपकिरी मृदा, अति प्रजन्य मृदेचा विभाग, प्रजन्य छायेच्या काळ्या व करड मृदेचा विभाग. प्रजन्य छाय कुठे रे? सह्याद्री पर्वत जो आहे या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडचा लगोलगचा जो भाग आहे त्याला आपण मावळ भाग असे म्हणत होतो. मावळ भाग याला प्रजन्य छायेचा प्रदेश म्हणतात. प्रजन्य छायेचा प्रदेश. इथे पाऊस कमी पडतो. इथे काय होतो? पाऊस कमी पडतो. प्रजन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कमी पडतो. म्हणजे प्रजन्य छायेचा प्रदेश येणार का? अजिबात नाही. अति प्रजन्य मृदेचा भाग म्हणजे अति जास्त पाऊस पडतो का? मग आता लक्षात घ्या या विदर्भामध्ये 2 वाऱ्यांपासून पाऊस पडतो. 2 बंगालच्या उपसागराकडे येणारे मोसमी वारे सुद्धा पाऊस देतात आणि अरबी समुद्राचे वारे सुद्धा पाऊस देतात. परतीच्या वाऱ्यांपासून महाराष्ट्राच्या तटावरती पाऊस पडतो. काय? जास्त प्रजन्याच्या तांबड्या तपकिरी मृदेचा विभाग. ओके आपल्याला माहितीये जी जांभी मृदा आहे त्या जांभ्या मृदेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर लोहाचे प्रमाण वाढत जाते आणि तिला तांबडा तपकिरी मृदाचा काय होतो? रंग तिथे प्राप्त होत असतो. खालील नकाशात रेखांकित केलेल्या भागाला खालीलपैकी कोणत्या मृदेत मोठ्या प्रमाणात आढळते? खालील काय म्हटलंय? खालील महाराष्ट्रातील रेखांकित केलेला जो भाग आहे त्यामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात आढळते? आता आपल्याला कुठं रेखांकित केलंय म्हणजे कुठं अधोरेखित करून दिलंय? दक्षिण कोकणात अधोरेखित करून दिलेला आहे. तुम्हाला माहितीये सिंधुदुर्ग म्हणजे महाराष्ट्रातील पावसाचा जिल्हा. त्यात आंबोली म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा ठिकाण. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आपण आंबोलीला ओळखतो. तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. इथे कोणती मृदा आढळते? जांभी मृदा आढळते. महाराष्ट्र पठारावर कोणती मृदा आढळते? महाराष्ट्र पठारावर काळी मृदा आढळते.
ओके, सह्याद्री पर्वताच्या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे काळी मृदा आढळते, पश्चिमेकडे पालघर ठाणे म्हणजे उत्तर कोकणात तपकिरी मृदा आपल्याला पाहायला भेटते। आणि ह्यो जो भाग आहे कोकण किनारपट्टी आणि अरबी समुद्र इथे गाळाची मृदा आढळते। कोकण किनारपट्टी अरबी समुद्र गाळाची मृदा आढळते। गोंदिया जिल्ह्याला लाल पट्ट्याचा जिल्हा असे म्हणतात। लाल पट्ट्याचा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। कोणत्या जिल्ह्याला लाल पट्ट्याचा जिल्हा म्हणते? गोंदिया जिल्ह्याला। ओके, महाराष्ट्रातील नकाशात प्रमुख फळ उत्पादन करणारे जिल्हे आणि त्यांचं उत्पादन छायांकित केलेलं आहे। तर ते जिल्हे आणि त्यांचं उत्पादन यांची योग्य जोडी लावा असा क्वेश्चन दिलेला आहे बघा। आता इथं 3 नंबर नावाचा जिल्हा आहे। आता याला काय करा, ह्यो जळगाव नाव इकडे घ्या, हे 2 नंबरचा जिल्हा इकडे घ्या, माझ्याकडनं चुकून तिथे गेला। हा 2 नंबर नावाचा जिल्हा आहे। ओके, हा 3 नंबर, हा इथे 1 नंबर नावाचा जिल्हा आहे आणि इकडे 4 नंबर नावाचा जिल्हा आहे। ओके, हा 3 नंबरचा जिल्हा, 2 नंबर, 1 नंबर आणि 4 नंबर। पहिल्यांदा आपल्याला हे जिल्हे माहित करून घ्यावे लागेल। 3 नंबरचा इथं जिल्हा कोणता आहे? नागपूर नावाचा जिल्हा आहे। नागपूर नावाचा जिल्हा आहे। 2 नंबरला कोणता जिल्हा आला? जळगाव नावाचा जिल्हा आला। 1 नंबरला कोणता जिल्हा आहे? इथे नाशिक नावाचा जिल्हा आलेला आहे आणि इकडे खाली कोणता जिल्हा आला? सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आलेला आहे। म्हणजे आपल्याला इथे फक्त काय केलं, एमपीएससी पीएसआय मुख्य परीक्षा 2012 ला क्वेश्चन विचारलाय, जिल्हे अधोरेखित करून दिले आणि तिथले आपल्याला फळ विचारलेले आहेत, म्हणजे फळ उत्पादन विचारले। आपल्याला जिल्हे माहित असणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला नकाशा पाठ असणं गरजेचं आहे। नागपूरची काय प्रसिद्ध आहे? संत्री प्रसिद्ध आहे, म्हणजे संत्री किती नंबरला आली? 3 नंबरला आली। जळगावची काय प्रसिद्ध आहे? केळी प्रसिद्ध आहे, केळी किती नंबरला आली? 2 नंबरला आली। त्यानंतरला पुढे जळगावची केळी, नाशिक 1 नंबरला आहे, नाशिकचं काय प्रसिद्ध आहे? द्राक्षे प्रसिद्ध आहेत, मग द्राक्षे खाली काय आलं? 1 नंबर आला। सिंधुदुर्गचं काय प्रसिद्ध आहे? रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आंबा असतो। सिंधुदुर्ग वेंगुर्ला मध्ये आपल्याला काजू सुद्धा पाहायला भेटतात, म्हणजे इथं काय देऊ? 4 नंबर देऊ। म्हणजे अ ला 2 1 4 3 ऑप्शन कुठे? 2 1 4 3 ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला उत्तर आहे। एवढा कठीण क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता, पण क्वेश्चन अजिबात अवघड नव्हता। जर परवा आपल्याला जिल्हे पाठ असते तर आपण 100% काय केलं असतं रे? याचं उत्तर दिलं असतं। आपल्याला नकाशा पाठ असणे यासाठी गरजेचं आहे। नकाशा तुम्हाला पाठच करावा लागेल, नकाशा तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल। चला पुढे, दिलेल्या महाराष्ट्रातील नकाशात अधोरेखित भाग कोणत्या पिकाखाली येतो? महाराष्ट्राच्या नकाशातला जो अधोरेखित भाग आहे तो कोणत्या पिकाखाली येतो? आता हा जो भाग आहे हा मराठवाड्याचा काही भाग आहे, अहमदनगरचा काही भाग आहे, ओके, आणि मराठवाड्याचा भाग आहे। आता या भागात काय उत्पादन? तांदळाचं उत्पादन घेतलं जातं का रे? अजिबात नाही, तांदूळ उत्पादन घेतलं जात नाही, तांदूळ उत्पादन घेतलं जात नाही। तांदळाचा विषय संपला। गहू बाजरी मका ज्वारी बाजरी गहू, गहू बाजरी मका ज्वारी बाजरी गहू। ओके, आता जर विचार केला तर गव्हाचं उत्पादन घेतलं जातं, ज्वारीचंही उत्पादन घेतलं जातं, बरोबर आहे का नाही? आणि काय रे, ज्वारीचं गव्हाचं आणि बाजरीचं उत्पादन घेतलं जातं। ऑप्शन क्रमांक 1। खालील नकाशातील टिंबांनी दाखवलेला प्रदेश खालीलपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण झालेले आहेत असं सांगतो? एसओ पूर्व परीक्षा 2013। आता जो नकाशांनी अधोरेखित म्हणजे टिंब करून अधोरेखित करून दिलेला हा जो भाग आहे ना, इथे कोणते खनिज आढळतात असं तुम्हाला विचारलेलं आहे। म्हणजे हा भाग कोणता आहे? अति जास्त पावसाचा भाग आहे। अति जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते, जांभा खडक आढळतो आणि या जांभ्या खडकामध्ये लोह खनिज, चुनखडी, मॅग्नीज की बॉक्साइटचे साठे आढळतात। बॉक्साइटचे साठे आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात आढळतात। ओके, लोह खनिज जांभ्या मृदेत आहे, पण बॉक्साइटचे साठे इथं काय मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतात। ऑप्शन क्रमांक 4। महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे खनिज उत्पादन केले जाते? एसओ मुख्य परीक्षा 2014। अधोरेखित केलेल्या ठिकाणी म्हणजे हा भाग अधोरेखित केलेला आहे। हा भाग कोणता आहे रे पुराव? हा भाग आहे लातूर, लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, धाराशिव यांचा भाग आहे। लातूर धाराशिव यांचा भाग आहे। बॉक्साइट, त्यानंतर दगडी कोळसा, डोलोमाइट की चुनखडी,
चला स्पीड मध्ये याचं उत्तर होमवर्क साठी तुम्हाला क्वेश्चन आहे. कोण याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये येतं पाहूयात. ज्या विद्यार्थी मित्रांनी बारीक बारीक अभ्यास केला असेल ना त्याच विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर देतील. मग आपल्याला लक्षात ठेवावं लागेल लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोणतं खनिज आढळतं? दगडी कोळसा आढळतो का? अजिबात नाही. तुकडे आपल्याला चंद्रपूरमध्ये बल्लारपूर नावाची एकदम प्रसिद्ध दगडी कोळशाची खाण. ओके, म्हणजे ते नाही. बॉक्साईटच्या साठी कोकणात पाऊस पाहिजे, डोलोमाइट आणि चुनखडी, यात मग कोणतं उत्तर येईल? चला स्पीड मध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं याचं उत्तर तुम्ही द्यायचं. सोबतच्या नकाशात छायांकित केलेला ए अक्षराने दर्शविलेला प्रदेश काय सुचवितो? ए अक्षराने दर्शवलेला हा प्रदेश, ए अक्षराने दर्शवला म्हणजे हा कोणता रे? नाशिककडचा प्रदेश आहे. नाशिककडचा पश्चिम भाग आहे. नाशिकच्या पश्चिम भागामध्ये सुरगाणा बिरगाणा प्रांत, तिकडे आपल्याला काय पाहायला भेटतं? घनदाट जंगल पाहायला भेटतं. घनदाट काय पाहायला भेटतं रे पोराव? घनदाट जंगल पाहायला भेटतं. घनदाट काय पाहायला भेटतं? अरण्य म्हणजेच जंगल पाहायला भेटतं. ओके, दिलेल्या महाराष्ट्र नकाशात गडद प्रदेश कोणत्या प्रकारचे वने आढळतात? गडद प्रदेशामध्ये म्हणजे सह्याद्री पर्वतावर आढळणारे वन कोणते आहेत? सह्याद्री पर्वतावरती कोणत्या प्रकारचे वने आपल्याला आढळतात? वनांच्या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे. आता सह्याद्री पर्वत आपल्याला ओळखता आला पाहिजे. सह्याद्री पर्वतावरती निम्न पानझडी वने आपल्याला पाहायला भेटतात. काय निम्न पानझडी वने? आर्द्र व शुष्क पानझडी वने कुठे असतात? पूर्वेकडच्या पश्चिमेकडच्या भागाला. खारफुटीचे वने कुठे आहेत? अति जास्त पावसाच्या प्रदेशात. काटेरी वन कुठे आहेत? अहमदनगर नावाच्या जिल्ह्यांमध्ये. काटेरी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काटेरी वन आहेत बा. ओके, तिथं काटेरी वनामध्ये बाभळी, ओके, लिंब, ओके, अशा पद्धतीचे आपल्याला वन पाहायला भेटतात. चला पुढे. सोबतच्या दिलेल्या चित्रामध्ये कोणती आदिवासी जमातीचं जोडपं आहे? आपल्या आदिवासी जमात याचा जो आपला चॅप्टर आहे, ओके, त्यावरती आपल्याला हा क्वेश्चन आहे. आदिवासी जमातीचं आपल्याला चित्र दाखवलेलं आहे. ओके, संताळ, गोंड, तोडकी, नाग ही गोंड आदिवासी जमात आहे. गोंड आदिवासी जमातीच्या गळ्यामध्ये हार असतो, आहे की नाही? महिलेच्या गळ्यात हार असतो. पुरुषाने गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला असतं. ओके, स्त्रियांनी आपला पूर्ण लुगड्यासारखा पोशाख घातलेला असतो. पुरुषाच्या डोक्यामध्ये गोल घुमुट सारखी टोपी असते, त्याला अशी दुरी असते एक साईडला. ओके, तर याला काय म्हणतो आपण? गोंड आदिवासी जमात असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्र, आपल्याकडे पोलीस भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅचचा कालावधी 1 वर्षाचा आहे. फी फक्त 799 रुपये आहेत. 999 रुपयावरती 20% डिस्काउंट आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर लेकरांना आपण तुमच्यासाठी एक एमपीएससी ची सुद्धा बॅच लॉन्च केलेली आहे. ज्या लेकरांना एमपीएससी ची बॅच जॉईन करायची त्यांनी भराभरा बॅच जॉईन करून घ्या. एमपीएससी ची बॅच फक्त 999 रुपयाला आहे. बेसिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये शिकवलेल्या आहेत. 1999 रुपये, 2000 रुपयाला लोक 5000, 7000, 10000 रुपये फी घेतात. आपण त्याच बॅचची फी फक्त 1999 घेतो. रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता. एकदम सुंदर, साधी आणि सरळ अशी बॅच आहे. बॅच कशी परचेस करायची? द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची. काही अडचण असेल, माझा मोबाईल नंबर आहे 9370706679. केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया एक नवीन लेक्चर मध्ये. पुढे लगेच आपण भविष्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये एमपीएससी चे लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू करणार आहेत. काही अडचण असेल केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. भेटू पुढील लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.